विधानसभा आज सातत्याने अध्यक्षांना तहकूब करावी लागत आहे. विरोधक सातत्याने आक्रमक होताना पाहायला मिळतात. सत्ताधारी पण आक्रमक या सभागृहात होताना पाहायला मिळतात. काल सर्वपक्षीय बैठक आरक्षणाच्या संदर्भात बोलावली गेली. त्या बैठकीला विरोधकांनी बहिष्कार टाकलेला होता. या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आहेत. आव्हाड सर, सत्ताधारी तुमच्यावरती आक्रमक होतात आहेत. तुम्ही संपूर्ण भूमिका तुमची आरक्षणाच्या संदर्भात स्पष्ट करावी विरोधकांनी, असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे, त्यांचं काय म्हणणं हे आमच्या दृष्टीने काही त्याला महत्त्व नाही आहे. एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे म्हणालात की तुम्ही आक्रमक होतात, आम्ही शांतपणाने बसून आहे. कारण का त्यांनी स्ट्रॅटेजी आखलेली आहे. त्यांचे 15 जण बोलले. आमचा विरोधी पक्षनेता बोलायला उठला की ते तिथनं इतका आवाज करतात की विरोधी पक्षनेता काही करूच शकत नाही. त्यामुळे आम्ही शांतपणे बसून सत्ताधाऱ्यांचा तमाशा बघतोय. हतबल झालेत, हतबल. तुम्ही वर्षभर बैठका घेतलात ना, सगळं केलं ना, मग तेव्हा का नाही आम्हाला बोलवलं? या बैठकीला बसूया, चर्चा करूया, महाराष्ट्राचा महत्त्वाचा प्रश्न आहे, आपण पुढे घेऊन जाऊया. तेव्हा तर तुम्ही एकटे एकटे जात होतात. आता कशाला आम्याची गरज आहे? तुम्ही घ्याल तो निर्णय. ह्याच्यात काय आमची चुकीची भूमिका आहे? तुम्ही अंतिम क्षणी आम्हाला सांगेल की या आता तुम्ही, तर आम्हाला काय पार्श्वभूमीच माहीत नाही. शांत सागरात सगळे पोहायला तयार असतात आणि सागर असा उफाळून वरती आला की चला ना चला ना चला ना, तुम्ही पण चला ना. असं नाही चाललं सर. हे राज्य गुण्यागोविंदाने चाललं पाहिजे. या राज्याचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवू नका. हे भाषण 4 वेळा केलेला माणूस आहे मी आतमध्ये, की तुम्ही ही लढाई लावू नका ओबीसी विरुद्ध मराठा, ही महाराष्ट्र जाळून टाकेल. तेव्हा नाही पटलं यांना. तेव्हा ना मजा वाटत होती, मराठ्यांना एक बिस्किट द्या, ओबीसींना एक बिस्किट द्या, दोघांना चुचकारत बसा. असं नाही चालत. इतकं खोटं राजकारण करताच येत नाही. कधी ना कधी उघड होतच. याच वाशीमध्ये, नवी मुंबईच्या वाशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये गुलाल उधळलेला होता. त्यावेळेस मुख्यमंत्री स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत ते एका व्यासपीठावरती होते. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मराठा समाजाला आश्वासन केलं. परंतु काल सर्वपक्षीय बैठकीमध्ये मात्र ओबीसी नेत्यांनी या सगळ्या संदर्भात आक्षेप नोंदवला. ओबीसी नेते म्हणतात आहेत की जे कुणबी दाखले मिळतात आहेत मराठ्यांचे, ते सरसकट रद्द करावे. नवीन कुणबी शोधींच्या संदर्भातला काम रद्द करण्यात यावं. असं आहे की सत्ताधाऱ्यांमधनंच हे आरोप होत आहेत. आता हे सत्ताधाऱ्यांनी बघावं, हे खोटं नाट्याचं राजकारण बंद करावं. महाराष्ट्र बर्बाद करून टाकाल तुम्ही, बर्बाद. खोटा नरेटिव्ह विरोधक पसरवतात आहेत या सगळ्याच्या माध्यमातून. निगेटिव्ह काय? सत्य सांगतो. तुम्ही आम्हाला एका बैठकीला बोलवलं होतं का सन्मानाने? नाही. तुम्ही काय चर्चा करत होते? कधी आमच्याशी चर्चा केली का? नाही. मग शेवटच्या बैठकीमध्ये तुम्ही आम्हाला कशाला बोलवता? घ्या तुमचा निर्णय, घ्या ना. तुमच्याकडे 206चं बहुमत आहे ना, घ्या ना निर्णय. आम्ही कुठे तुम्हाला आवडतोय? आमची भूमिका स्पष्ट आहे, सरकारने निर्णय घ्यावा. परंतु सत्ताधारी म्हणतात आहेत की मनोज जरांगे पाटलांना बळ देण्याचं काम जे आहे ते पाठीमागून विरोधक करतात आहेत सातत्याने. मनोज जरांगे पाटलाला बळ देण्याचं काम कोणीही करत नाही. कोणालाही तेवढा उत्साह नाही. ते सामाजिक प्रश्न आहे, ते एकत्रितच सोडवायला पाहिजे होते. पण तुम्ही कधी ते करूच दिलं नाही. तुम्हाला हा प्रश्न चिघळत ठेवायचा होता. निवडणुकीला आपल्याला त्याचा फायदा मिळेल, हा एवढाच तुमचा हेतू होता. परंतु आता सभागृह सातत्याने तहकूब केलं जात आहे. विरोधक सत्ताधारी मोठ्या प्रमाणात गोंधळ करतात आहेत. सत्ताधाऱ्यांवर जबाबदारी असते सभागृहाचं कामकाज पुढे ढकलण्याचं. 6 जण आहेत ना, घ्या ना निर्णय. सभागृहात कशाला गोंधळ घालताय? आम्ही तर काही बोलतच नाहीये, आम्ही शांत बसून आहोत. तुम्ही कशाला एवढा गोंधळ घालताय? इतर देखील राज्याचे प्रश्न आहेत, ते प्रश्न बाजूला सोडून हे सभागृह असं बंद पाडतंय. आता 95,000 कोटीच्या पुरवणी मागण्या आल्या. म्हणजे आज आपलं कर्ज 8 कोटी रुपये, म्हणजे 8 लाख कोटीवर गेलं. असे कर्जाचे डोंगर उभारतील अजून 2 दिवसामध्ये. खूप काय निवडणूक आहे समोर ना. हे सगळं निवडणुकीला धरून चालू आहे. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की महाराष्ट्राला कर्जाचं खाईत घालायचं. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जवळपास अनेक बिल पेमेंट जे आहेत ते कोट्यावधी रुपयांनी थकलेले आहेत आणि त्यातच पुरवणी मागण्या मांडलेल्या आहेत. सत्ताधारी आमदारांना देखील जो निधी मिळायचा आहे, जेवढा निधी मिळणं अपेक्षित होतं तेवढा निधी मिळत नाही. त्यामुळे ते देखील नाराज आहेत. असं आहे की आम्हाला ते निधी देतच नाही आहेत, 1 रुपया देत नाहीत. आणि साध्या कार्यकर्त्याला 50-50 कोटी रुपये देत आहेत. आमचा काही आक्षेप नाही.
पण हे जे पायंडे पडत आहेत राजकारणामध्ये हे चुकीचे आहेत. असं महाराष्ट्रात कधीही झालं नव्हतं. आमदाराला डावलून विरोधक उमेदवार होतोय त्याला ताकद देण्यासाठी म्हणून निधी देणं हे तुम्ही हे सरकारचा पैसा आहे, तुमची एफ डी नाही ती. अजित पवारांच्या घरच्या शेतीतनं निर्माण झालेली एफ डी नाही ती, हा सरकारचा पैसा आहे. तुम्ही तिथल्या स्थानिक आमदाराला डावलून त्याला पाडण्यासाठी म्हणून जर निधी वापरत असाल तर तिथला समाज मूर्ख नाही ना, लोक मूर्ख नाही आहेत. मग अजित पवार तर 2 लाख मतांच्या आघाडीने निवडून यायला पाहिजे बारामतीतनंच. लोकसभेला 2 लाख मतांची आघाडी घ्यायला पाहिजे होती. एवढे पैसे महाराष्ट्राचे त्यांनी बारामतीत नेलेत. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड. खरं तर विरोधक आमदारांना उपमुख्यमंत्री आणि राज्याचे वित्तमंत्री अजित पवार हे निधी देत नाही आहेत, परंतु माझ्या विरोधातल्या असलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याला 50 कोटी रुपयांचा विकास निधी जो आहे तो सर्रासपणे देण्याचं काम उपमुख्यमंत्री करतात आहेत. आणि त्याचसोबत सत्ताधाऱ्यांकडनं आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो सातत्याने जटिल करण्याचा काम जे आहे ते होत आहे, असा जो थेट आरोप जो आहे तो आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.